मला प्रतिसाद म्हणून मोठ्या प्रमाणावर 1 एकर 2 एकर गरीब शेतकरी जो पुढे आलेला आहे की ज्याला इतके दिवस शेर पूर्ण करायला आम्ही कधी आग्रह धरलेला नव्हता, हट्ट धरलेला नव्हता. त्याची कारणं हीच होती की तुम्हाला तसदी न देता खाजगीकरण करावं, पार्टनरशिप करावी आणि ती पार्टनरशिप नीट चालवावी आणि मग तुमचा जो ऊस होता त्याच्यातनं लिंकिंगनी थोडंसं काढून घ्यावेत पैसे आणि शेअर पूर्ण करावेत अशी संकल्पना नेहमी सहकारत असते. मागं पुढं होत गेलं. आता कोण म्हणलं इतकं होतं तितकं होतं ते कमी झालं, आनंद आहे. बाळासाहेब म्हणाले आता की जवळजवळ काल 20 लाख रुपये गोळा झाले. माझं त्याच्यावर समाधान नाही आहे बाळासाहेब. तुम्ही ते कॅश देतायत म्हणून ही एकच सोर्स आपल्याकडे ठेवून जमणार नाही. प्रत्येकाने संचालकांनी ज्या त्या दिवशी चिटबॉयनी सगळ्यांनी गावागावात फिरायला लागणार आहे, सचिवांनी फिरायला लागणार आहे आणि प्रमुख कार्यकर्ते तिथं ही लोक येतील तेव्हा तिथं बसणं गरजेचं आहे. हे तो एक मोठा सोर्स आपल्याला तयार होईल की आपण त्यांच्या दारापर्यंत जाऊन आपण शेअर गोळा करतो. ही त्याच्या मागची आयडिया आहे आणि तसं घडलेलं आहे. किसनवीर कारखान्यात आमच्याच बँकेने, जिल्हा बँकेने त्यांना 30 कोटी रुपये कर्ज दिलं. आपण तेच केले की तुम्हाला कॅश भरायचे तर कॅश भरा, तुम्हाला जर उसातनं द्यायचे असेल तर कर्ज घ्या आणि तुम्हाला उसातनं जरी द्यायची नसली तरी कर्ज घेऊन 7 वर्षांनी फेडा. एवढं सगळं केल्यानंतर आज कार्यकर्त्यांचा कस इथं लागणार आहे की स्वतःच्या गावात एकही शेअर कोणाचा का असेना. अहो मला तर विरोधकांचे काही फोन आलेत की तुम्ही करताय ते बरोबर आहे, आम्हाला उपळ्याला स्वराज्याला ऊस टाकायचा नाही. मी काय नावं सांगत बसणार नाही कारण त्यांची रवानगी कुठं होईल तुम्हाला माहिती. किती लोक माझ्याकडे येऊन गेली, परंतु काही लोक जी करायला लागलेली आहेत. मी एक वेळ त्या माझे खासदाराचं मान्य करेन की त्यांनी एवढं मोठं भांडवल घातलंय, एवढं मोठं खर्च केलंय. साखरवाडीचं आहे एवढं क्रशिंग वाढलंय, श्रीरामचं एवढं क्रशिंग वाढलंय, त्यांना ऊस मिळतोय, माळशिरसमधनं मिळतोय, आता तर अजिबात मिळणार नाही ही परिस्थिती आहे. आणि त्यांनी ओळखूनच ही पावलं टाकलेली आहेत आणि त्यांचे चमचे जे आहेत त्यांचंच मी आत्ता बाळासाहेबांना दाखवले. एक आय एस अधिकारी आहेत, त्याच्यासारखा खोटारडान भ्रष्ट अधिकारी मी आयुष्यात बघितले नाही. नावही घ्यायचं नाही ते, कारण मी चांगल्या लोकांच्यात बसलेलो आहे. सभासदांनी माझ्या विनंतीला मान्य दिलेलं आहे, मान्य केलेलं आहे, त्यामुळे मला त्यांचं नाव घ्यायचं नाही. पण ज्या पद्धतीने तो ग्रुपमध्ये टाकतोय त्यात हा एकटा शाणा, शुगर कमिशनर वेडा, मंत्री वेडा, आय एस अधिकारी सचिव वेडा आणि हा एकटा शाणा. दुसरे बॅरिस्टर जे आहेत शाणे ते 10-5 वर्षापूर्वी स्वतः ऊस टाकत नव्हते. आणि तिसरे जे आसू आलेत त्यांनी इतके दिवस ऊस टाकला होता कुठे अजिंक्य झाडाला पाहुण्यांच्याकडे, आता इलेक्शन आल्यावर टाकायला निघाले. हे बघा, या मंडळींच्या नादाला लागून राज्य पातळीवरनं मी देवेंद्र फडणवीस यांच्या कॉन्स्टंट टचमध्ये मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की देवेंद्रजी इथं राजकारणाचा विषय कृपा करून करू नका, कारण हा कारखाना कसा बाहेर निघाला आणि काय बाहेर निघाला आणि याचा फायदा सर्वसामान्य माणसाला कसा होतोय हे लक्षात घेऊन तुम्ही करा. कारण कारखान्यात राजकारण आणू नये या मताचं मी आहे. कारण संस्था आपण हे बघा, मी केलंच तसं. हनुमंतराव पवारांच्या घरातले लोक घेऊन आपण 2002 मध्ये कारखाना चालू केला. मी माझ्या लोकांच्या शिव्या खाल्ल्या की त्याने आपल्याला त्रास दिलाय, अमुक झालंय. म्हटलं ते होणार नाही. ज्या पद्धतीने 57ला माझ्या आजोबांना सर्व पक्षीय सर्व मोठ्या बागायतदारांनी राजकीय विचार सोडून मदत केली, त्या पद्धतीने जर हे झालं. थोडक्यात तुमच्या हे लक्षात येत नाही की भविष्याचा तर प्रश्न आहेच आणि हे सद्गृहस्थ फक्त पत्र देऊन थांबत नाही आहेत. आता साखरवाडीकडे वळतील. साखरवाडी 15,000 टन काढेल यावर्षी आणि पुढच्या वर्षी कदाचित 20,000वर जाईल. तो कसा बंद पडेल हे हॉटेल निसर्गमध्ये ठरणारच आहे, ठरतच आहे. कारण त्यांना अजूनही स्वप्न पडतायत की वाटोळं केलं त्या कारखान्याचं तरी तो कारखाना माझ्याकडे यायला पाहिजे. ते त्यांचे चिरंजीव 150 आता कुठेतरी निवडून आलेच असं कळतंय. हा जो सगळा चाललेला खेळ आहे हा हे 2 कारखाने तुमच्या लक्षात येते की नाही बघा.
आपल्याकडे 15+5 20,000 डेली येईल आमच्याकडे. 20,000 यांना काय मिळायचे? 6 महिने चालला, 100 दिवस चालला, 20,000 गुणिले 100 करा बघू. संपला की विषय. 20 लाखाच्या वर साखर आपल्याकडे ऊसच नाहीये. आज एवढं सगळं डोळ्याला चित्र असताना मी तुम्हाला प्रत्येक इलेक्शनमध्ये मागे सांगत होतो की हार जी ती आम्ही स्वीकारलेली, तो विषय नाही आहे. परंतु ही माणसं बरोबर नाही आहेत. 30 वर्षात आपण आज हे सगळं हे करायला 2002 पासून कशा परिस्थितीने हा कारखाना बाहेर आलाय हे बाळासाहेब तुम्हीच मला सांगा. आपण देवेंद्र साहेबालाच जमलं तर 20 तारखेला आले आणि त्यांनी जर आपल्याला वेळ दिली तर हे सगळंच त्यांना देऊन टाकून तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो घ्या. आम्हाला सरकारकडनं 2च अपेक्षा आहेत की मेरिटवर निर्णय घ्या. आम्हाला काय दुसरं पाहिलं नाही. माझी खासदार आणि माझी खासदार हे आम्ही काय बघणार नाही. आणि माझं आव्हान आहे की देवेंद्र साहेबांनी आम्हाला सांगावं की आम्हाला हे करून पाहिजे. आम्ही त्यांचं ऐकू, इथल्या चमच्यांचं अजिबात ऐकणार नाही. नाही तर म्हणजे काय होईल ते होईल. इलेक्शन हिंमत असेल तर त्या विश्वास भोसलेला म्हणावं ये ना सामन्यात, बघ राजात किती तुला मतं पडतात. शिवरूप कर्डेकराला माझं तेच म्हणणं आहे, वडिलांनी तेच केलं, तुम्ही तेच करता. तुम्ही कारखान्यावर कुठल्या प्रकारचे हक्क सांगताय? तुमच्या जमिनीपासून सगळं आमच्या कुटुंबाने तुम्हाला दिले. 57 साली 62 साली यांचे वडील आले तेव्हा तुमच्या कारखान्याचे बुलडोझर का काय त्या काळात होते ते गेले आणि त्यांच्या जमिनी साफ करून दिल्या. हे यांनी स्वतः तालुक्यासाठी काय करायचं नाही, दुसरा करतो त्याला करून द्यायचं नाही. आणि त्यात आमचं काही होऊन द्यावं, राजकारण संपतच. तर तुमचं काय? साखर कारखाना हा चालू नव्हता. साखरवाडी जेव्हा बंद होती तेव्हा काय परिस्थिती होती तुम्ही विसरला का? 400 रुपये कमीने माळेगावला ऊस टाकत होता भिकाऱ्यासारखं. पाणी सगळ्यात आपल्याकडे जास्त, 80% पाणी आणलं. काय मिळालं पाणी आणून? संबंध ड्राय भागात आपल्याकडे केवळ क्षमता नाही म्हणून ड्राय भागाचे लोक म्हणतात आम्हाला तोड मिळत नाही. आता ती संपलेली. काय राहिलंय काय बाळासाहेब? सगळं करून ठेवलेलं चक्र. साखरवाडी कशी बंद पडेल आणि श्रीराम कसे बंद पडेल याच्यावर जर कोण करणार असेल तर मी काय ते मान्य करणार नाही. आणि सर्वसामान्य माणसाला मी डायरेक्टर मंडळींचा बोलत नाहीये. तुमची कस लागणारे हे तुमच्या गावातनं भागातनं गटातनं येणाऱ्या शेरवर आहे. तुम्ही जर नेहमीसारखं घरात बसणार असाल तर तुम्ही बसा, मी बसणार नाही. मी ते करणार म्हणजे करणार. अजून 2-4 दिवस मी वाट बघेन. कारखाना कर्जाच्या ह्याच्यातनं बाहेर निघावा म्हणून चाललेलं हे राजकीय षडयंत्र आहे. आणि हे राजकीय षडयंत्र देवेंद्र साहेबांनी त्याला बळी पडू नये एवढीच विनंती करण्यासाठी मी खरं एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. आज सकाळी त्यांना माझं कम्युनिकेशन हे त्यांच्याबरोबर असतं. त्यांना तेच म्हणलं की ह्याच्यात राजकारण कृपा करून आणू नका. त्यांच्या कारखान्याला काय चाललंय हे बघा. आज ते आम्हाला मागतायत हे द्या आणि ते द्या. ते 150 एक म्हणते 200 रुपये पहिल्या मंत्री समितीने सांगितलं. अरे ही तर मंत्री समिती काय सांगते वाट बघ ना. ते ही मंत्री समिती जी आहे ती ते म्हणेल ना. ऍक्शन किती वर्ष झाली हो बाळासाहेब त्याला? 5 वर्ष. पहिल्या दुसरा करार केला त्याला 5 वर्ष झाली. त्यावेळेस मंत्री समितीनं माननीय आत्ताचे आपले पालकमंत्री देसाई साहेब यांनी त्यांचं मत मांडलेलं होतं आणि ते ऑनलाईन मांडलं होतं. मिटिंगला हजर नव्हते. त्यांनी लेखी मत मांडलं की श्रीराम कारखाना सक्षम झालेलं आहे, चालवायला द्यायचं असेल तर 5 वर्षात द्यावा आणि नफ्यातून 200 रुपये द्यावेत, हे त्यांचं मत होतं. पण बाकी ती बॉडी 3 लोकांची होती. दोघांनी सर्व मताने निर्णय घेतला की 15 वर्षासाठी कारखाना चालवायला. म्हणूनच मी तुम्हाला म्हणलं ना की यांना कसंही करून हा कारखाना ताब्यात घ्यायचा. कसंही करू तुम्ही कारखान्याच्या चाव्या त्यांच्या हातात दिल्या की तुमच्या संसाराच्या चाव्या या मीरा नदीत फेकून द्या. मगच तुम्हाला समाधान मिळेल. की मी म्हणेल ते तुम्हाला पटल न पटल. तुम्हाला वाटेल रामराजांचा कारखाना जातोय, मला काय हौस राहिलेली नाही. हा कारखाना चालू करायला मी काय काय केले ते तुम्हाला नंतर सांगेन. मी आत्मचरित्र लिहिल्यावर सांगेन. आज काही मी ते बोलणार नाही. परंतु महाकष्टाने काढलेला कारखाना या 3 नालायक माणसामुळे जर सत्तेतनं जर तुम्हाला आणि ह्यांचं राजकारण काय लोकांच्यात जाऊन ये की
दरवेळेस मुख्यमंत्री आण, दरवेळेस हा मंत्री आण, एकदा तो मंत्री आण, एकदा ज्येष्ठ बंधू म्हणून अजून कोण आण. स्वतःची एमटीओरी आहे ना पुढं. मी मंत्री होतो, किती मंत्र्यांना बोलवलं फलटण तालुक्यात. एक शरद पवार आणि अजित पवार सोडलं तर एक मंत्री येत नव्हतं, बोलवतच नव्हतं. इथं दर 15 दिवसाला हळदी कुंकाला देवेंद्र फडणवीसाला बोलवतात. ही परिस्थिती आहे कशासाठी. आणि त्यांची जी स्टाईल आहे, 95 झाली. यांचे वडील कैलासवासी हिंदूराव हे जेव्हा दिल्लीला गेले तेव्हा आडसुळाचे फोन झाले. ते अर्थमंत्री होते. आज स्पष्टच बोलतोय मी. आडसुळ्यांनी फोन केले म्हणून स्वराज्य डेअरी निघाली. कोणाला केले फोन? नॅशनलाइज बँकेच्या चेअरमनला. मला कसं कळलं? मला नेहमी कळतच राहतं. कसं कळलं सांगितलं तर त्यांचं जे सांगतात त्यांचं वाटोळं होईल, त्यामुळे मी काय बोलणार नाही. नंबर 2, हे महाराज हिंदूराव नंतर गेले काँग्रेस मध्ये, हे महाराज तिकडनं गेले. फोन कोणाचे गेले? कराडमधनं गेले. राज्यमंत्री पंतप्रधान कार्यालय आमचे साडूच होते ना, तत्कालीन मुख्यमंत्री तेच होते ना. त्यांनी फोन केले. ते आता म्हणतात की रामराजे कसं हे करून मी चूक केली, आता यांना पाडा. म्हटलं तुम्ही आमच्या उरावर बसवा आणि आता म्हणतात पाडा. आता संबंध जिल्हा माझ्याच म्हाताऱ्याच्या मागे लागलाय, पाडा यांना. मी कसा पाडू? मी तालुक्यापुरतं बघणार. जिल्ह्याच्या लोकांना जर माझी गरज असेल तर त्यांनी बोलवावं. कारण जे राजकारण आणि भविष्य काळकुट्ट होणार आहे जिल्ह्याचं तर होणारच आहे, आणि आपल्या तालुक्याचं बागायतदाराचं. बघा माझा तुम्ही कधीतरी विचार करा. खपून मी ड्राय बागाला आणलेलं पाणी आहे. आज ढवळसारख्या भागात 2-2 हजार एकर ऊस आहे, जाऊन बघून या. सोपं वाटलं हे सगळं? 2,000 एकर ऊस आहे. हिंगणगावला 4-5 हजार एकर ऊस आहे. आहे की नाही सांगा, कोण ड्राय भागातले असले तर. एवढं सगळं करून बागायतदाराला काहीच मिळणार नसेल, आणि कोणतरी उगाच 2 गाड्या पोलिसाच्या घेऊन फिरणारा, आणि त्याचे हे सगळे इथं अधिकारी जमवलेत. अहो हे त्याच्या पुढचं आज सांगतो. आम्ही परवा CEO त्याच्याकडे तक्रार केली. स्टेट आपलं राज्याचं कमिशन आहे ना देशाचं, त्यांचा प्रतिनिधी इथं असतो, चीफ इलेक्शन ऑफिसर. काय त्याचं नाव? चोकलेंग. काय झालं? बारसकर गल्लीत आमच्या शाळेचा शिक्षक श्री बंडलकरे तिथं गेले होते ना, एका नागरिकाच्याकडे. तो कसला फॉर्म असतो तो भरत होते. तिथे एक महाराज आले नेते, माजी नगरसेवक. त्याला आई बहिणीवरून शिवाय दिलाय. त्याला सांगितलं की राजांचा कुत्रा आहेस तू त्यांच्या याच्यात का काम करतो? ते घाबरलं. बाहेरचं होतं ते. माझ्याकडे आलं. त्याच्या विरुद्ध तक्रार. यांनी पैसे खाल्ले, यांनी पैसे मागितले. हे म्हणजे मतदार यादी यांनी फेल करायचं चालवलं. खोळकीत यांचे सदस्य, काल रात्री मी जबाबदारीने बोलतोय, तुम्हाला फोटो दाखवेन, स्वतः ते फॉर्म भरत होते आणि वाटत होते. आता त्या मतदार यादीला तरी अर्थ राहिला का? प्रांतबाईंना म्हणलं तर प्रांतबाई म्हणाले मी नोटिसा काढते. हे काय ते चित्रच आहे, त्यांनी कोण आणलंय कोणाला माहिती. त्या प्रांत म्हणून काम करतायत का BJPच्या कार्यकर्त्या म्हणून काम करतायत, तो त्यांनी ठरवावं. त्यांच्या करिअरचा प्रश्न आहे हा. मी काय त्या करिअरमध्ये पडणार नाही. परंतु कशातच हे मंडळी होतो करत नसले, आणि आपणही शांतपणे राहिलो आणि तुम्हीही शांतपणे राहिलो, मतदार यादीच चुकीची झाली तर काय होईल पुढं? ग्रामपंचायत तरी मिळतील का तुम्हाला? माझं द्या सोडून तुम्ही. ग्रामपंचायती तरी मिळतील का? आणि तुम्ही जागरूकच राहणार असेल, सगळ्यांनी उठायचं, रामराजांच्याकडे यायचं. मी काय करू आता? तुम्ही काय करताय मला सांगा. की वेळ अशी आली आहे की तुम्ही तुमच्या गावात न घाबरता जर पुढे जाणार असाल, ती मतदार यादी असेल, शेरचा बाजाला शेरचं पूर्तता असेल, हे लोकांच्या जाऊन ठामपणे सांगायला पाहिजे की झाली चूक झाली, आमदारकीची चूक झाली, कोणी पैसे घेतले असतील, कोणी काय केलं असेल, ते झालं तर झालं. पण त्याचे परिणाम भोगायची वेळ आली, ते परमनंट परिणाम होणार आहेत. 2 कारखाने बंद पडतील, सगळं बंद पडतील. ज्यांना आयुष्यात कधी काही जमलेलं नाही, शिक्षण संस्थेवर येतील, त्यांना दुसरा धंदा नाही, स्वतः काढू शकत नाहीत. इतकी तर यांचं राजकीय वजन होतं. MIDC करतायत ना. MIDCत किती कारखाने आले? नुसतं डिफेन्सचा येणार आहे. आता परवा मला कोण म्हणलं काय, तर काय फास्ट काय बुलेट ट्रेन, कुठनं कुठं 40 मिनिटात, कुठनं कुठं 3 तासात. मी काय ते बघत नाही.
मी व्हॉट्सॲप मला सांगितलं तरच बघतो, त्यामुळे मला तो विषयच माहीत नाही. माझं म्हणणं काय आहे, त्यांना त्यांच्या पद्धतीने विमानतळ करून द्या, सगळं करायचं ते करून द्या. फक्त त्यासाठी लागणारी जमीन ही आमची आहे हे त्यांनी जरा लक्षात ठेवा. त्यांच्या वडिलांनी त्याच्यावर हक्क सांगितला. इकडे दारूला शिव्या, आणि तुम्हाला काय सांगायचं, नवीन नवीन गाजरं धरायची. तुमच्यात हिंमत राहिली तर माझ्यात हिंमत येणार आहे. माझ्याकडे तक्रारी मी ऐकायला तयार नाही. प्रत्येकाने गाव गाठा, गाव पातळीवरचा शेतकरी तुमच्या बरोबर आहे एवढं लक्षात घ्या. त्याच्यापर्यंत मेसेज जायलाच पाहिजे, ही जबाबदारी तुम्ही प्रमुख जे आहेत त्यांची आहे. तरच हे होणार आहे, नाही तर होणार नाही. झक मारत उपयोगाला जायला लागेल एवढं लक्षात घ्या. तुमचाही जाईल आणि गावही घालवाल, कारखाना तर जाईलच जाईल. आणि मी स्पष्ट सांगतो, शासकीय दबाव आणून सत्तेतून जरा कारखाना बंद पाडला गेला, किंवा आपल्याला 2 मागण्या आहेत सरकारकडे की ठीक आहे तुम्ही म्हणताय ना मुदत नाही आहे म्हणून नवीन करू नका. नाही करत आम्ही नवीन. स्टेट गॅरंटी द्या आणि आम्हाला कर्ज द्या. स्टेट गॅरंटी द्यायची नाही, कर्जही काढायचं नाही, निवडणूकही घ्यायची नाही, प्रशासकीय नेमायचा. सरळ सांगा ना की तुम्ही पडूच नका. तुमच्यात जर हिंमत असेल, केवळ आम्ही चालवलेला कारखाना, आम्ही डोक्याने बाहेर काढलेले कारखाने केवळ राजकीय सूडबुद्धीने जर करायचे असतील, कोणाचं काही ठेवणार नाहीत ती मंडळी. हे त्यांचे स्वभाव आहेत. आणि स्वभावाला हे आहेच अधिकारी ते इतका आज चमत्कारिक आहे, इतकं खोटं बोलत. बॅरिस्टरबद्दल बोलायची माझी लायकी नाही. तो बॅरिस्टर आहे, मी साधा आहे. मी तो काय माणूस आहे काय, हे दोघं धरून आणलेत त्यांनी. यांनी किती केलं मला तिघांना विचारायचं. शिवरूपराजांना, या भोसल्याला आणि त्या निकमाला, तू एक तरी संस्था काढली का रे? 100 एकर ऊस जमीन केली त्या भोसले, पिंपळत राजळा देव. आता इथनं येतं का पाणी कसं जाते दाखवतो तुम्हाला. कॅनोला भोग पडले. हे असले लोक तुम्हाला चालत असले करा, माझं कुठं काय म्हणणं. मला या सगळ्या भानगडीत न्याय पाहिजे. एक तर मी केलंय ते मला टिकवायचंय, आणि टिकवण्यासाठी कार्यकर्त्यांची गरज भासणार आहे. सर्वसामान्य माणसांनी कौल आपल्याला दिलेला आहे बाळासाहेब. आता तुम्ही चुका करू नका कोट, आणि कंटाळा करू नका. आणि फोन यायला सुरुवात होतील, बघून घेतो, करून घेतो, टमुक होतो. काय घाबरू नको, तुला काय करायचं ते कर. मग पोलीस चौकीतही तेच, इथंही तेच, मतदार यादीतही तेच. आम्हाला सांगा तरी की इथं BJP शिवाय, रणजित सिंह नाईक निंबाळकरांशिवाय हे पाक वापतं काश्मीरमध्ये जसं चालतं तसंच होणार आहे. आमच्याशिवाय इथं कोण राजकारण करू शकत नाही, कारण आम्हाला सत्तेतनं ही आमच्यासाठी आहे. सगळं एकदा त्यांनी सांगून टाकावं ना. कशाला नाटकं करावी. हे करायचं ते आमच्या त्यांनी करावं. उठायचं आणि पत्र द्यायचं, उठायचं. त्यांच्या कारखान्याचं काढू काय एक मला माहीत नाही वाटतं का त्यांना. आम्ही साखरवाडी कारखान्याला कधी त्रास दिला? प्रल्हाद पाटील का माझ्या नावाने बोंबलतो. क्लिअर कट 20 वर्ष गेली आहेत त्याचे. 96-97ला तो कारखाना गेला बघा त्यांची. ह्या मंडळींनी त्याची वाटोळी केली. त्याला मी आणि कोण निष्क्रिय लोक, त्यांच्या हातात हे आहेत अधिकारी. दूध डेअरीत इंटरेस्ट घ्यायला निघाले होते. हा कुठल्या पदावर होते? चिंचवड पिंपरी प्राधिकरण, आठवा बाळासाहेब. तिथनं बसून राजकारण, तिथं खाल्लेले पैसे इथं वापरायचे, हा धंदा आहे. या दुसरे 2 इथले महान नेते जे आहेत BJPचे, त्यांचा धंदा आहे सत्तेत जायचं, अर्थमंत्र्याला आणि पंतप्रधान कार्यालयात ओळख काढून नॅशनलाइज बँकेला फोन करून कर्ज काढायची, नवं जुनं व्यवस्थित करून घ्यायचं. हा त्यांचा धंदा आहे. पण आमचं काय म्हणणंच नाही ना. तुम्ही तुमचा धंदा करा, आम्हाला आमचा करून द्या. आम्ही काढलेल्या संस्था आहेत. यांच्या वडिलांनी काय काढलं कधी? निळकंठराव यांनी कधी काढल्याचं मला आठवत नाही. त्यांची तेवढी क्षमताही नव्हती, ते तसं वागतही नव्हतं. हिंदूराव किती विरोध केला तरी हिंदूरावनं त्यांची क्षमता माहिती होती, त्यामुळे ते असल्या विरोधात नव्हते. यांना वाटतंय आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नेते झालो.
आणि ती स्वप्न घेऊन अरे बाबा तुझ्या बुलेट ट्रेनमध्ये बसायला तो पैसा लागणार आहे, तो आमच्या माणसाच्या खिशात नाही आहे बाबा. आमच्या माणसाच्या खिशात त्याचा ऊस निघाला की त्याच्या बायकोचा संसार होतो, त्याच्या मुलाबाळाची शिक्षण होते. कोण तुझ्या बुलेट ट्रेनमध्ये जाणार आहे? एक काढली लोणंद काय फलटण, पुढच्या डब्यात इंजिनला गार्ड आपलं ड्रायव्हर आणि मागच्या डब्यात गार्ड. फाटक आलं की ड्रायव्हर खाली उतरतोय, उघडतोय, पुढे गेली की बंद करतोय. ही रेल्वे आहे. जाऊन बघा, मी खोटं बोलत असतो. नो पॅसेंजर, पॅसेंजरच नाही त्याला. इतकी सगळी विचित्र कामं ही लोक करतात. सरकार त्यांचं आहे. मोदी साहेबांना जे ही माणसं चालत असतील, कोण आपण बोलणार? आपण बारकी माणसं आहोत. आपला जीव कुठला? आपल्या तालुक्यापुरतं. कोणाला पंतप्रधान व्हायचं आणि कोणाला मुख्यमंत्री व्हायचं? यांना व्हायचंय. मग व्हायचंय तर नीट वागून व्हा ना. तुम्हाला कोण नाही म्हणलंय? आम्हाला तरी काय विरोध करायचं कारण आहे? स्वतःचे कारखाने नीट चालवा, मग दुसऱ्या याच्यात बोटं घालायला लावा. आणि सगळ्यात विनोद, इकडं जवान कारखान्याला विरोध करतात. जवान कारखान्यावर प्रेशर आणलंय बाळासाहेब, करार तोडा म्हणून. जवारचे जे मालक आहेत ते सध्या बीजेपी, आणि त्यांना हे म्हणतात माझे खासदार, माझा एक कारखाना चालू करा. त्यात ओळखून घ्या. त्यांना माझी एकच विनंती आहे. विनंती हा शब्द मी जाणीवपूर्वक, त्यांना विनंती कळत नाही. हे चाललंय ते व्यवस्थित चाललंय. कृपया 3 माणसांच्यासाठी त्यांना पद पाहिजे म्हणून बागायतदार संपू नका, ही माझी विनंती आहे. आपण आल्याबद्दल धन्यवाद. सर्व सभासद ज्या पद्धतीने पुढे आलेत त्यांनाही धन्यवाद. आणि कार्यकर्ते आणि संचालक जे आहेत त्यांच्यावर माझं बारकाईने लक्ष राहणार आहे, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. मी फलटण सोडतच नाही हे पूर्ण झाल्याशी. बाकीच्यांनी कुठलीही कारणं सांगायची नाही, एकही काम माझ्याकडे काढायचं नाही. पहिले गावात शेर, मग काम. 100% कोण बोललं? 100%. 200% कर, मग बडबड कर. विषय तो नाही आहे. सिरियस गोष्ट आहे, गंभीर गोष्ट आहे. तुमच्या भविष्याचे प्रश्न आहेत. जास्त बोलून मी माझ्या घशामुळे काय बोलू शकणार नाही. धन्यवाद चेअरमन साहेब, तुम्हालाही धन्यवाद. काही गर्दी ते जमवलं त्याबद्दल आभार. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असले तर विचार.